हॅलो फ्रेंड, आज आपण ईओचं लेक्चर नंबर 22 बघणार आहोत. तर लास्ट लेक्चरला आपण अल्फा आणि बीटाचं रिलेशन बघितलं होतं. इथे बीटाचं रिलेशन दिलेलं आहे, बघू शकता. तर आजच्या लेक्चरला आपल्याला स्टार्ट करायचे कॅरेक्टरिस्टिक्स, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या बघायचे आहेत? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनच्या. मग कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचे जर कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे असेल तुम्हाला, तर व्होल्टेज कोणता येईल आणि करंट कोणता येईल हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे आणि हे समजलंच पाहिजे. कारण का, तर इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघताना कॉमन कलेक्टर, कॉमन बेस ह्याचे बघायची काही गरज नाही. कारण कॉमन इमिटरमध्ये जेव्हा तुम्ही ट्रान्झिस्टर कनेक्ट करताय तेव्हा तो ॲज अ एम्प्लिफायर म्हणून काम करतो. त्याच्यामुळं कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनला इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे, करंट असतो IB आणि व्होल्टेज असतं त्याचं VBE, इनपुट व्होल्टेज VBE, इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंट. ओके, हे कशासाठी? इनपुट कॅरेक्टरिस्टिक्ससाठी. आणि ट्रान्झिस्टर इनपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये ॲज अ डायोड म्हणूनच काम करतो, हे तुमच्या लक्षात असू देत. आणि डायोड काय करतो, कितीला ऑन होतो? 0.7. जर सिलिकॉन मटेरियल असेल तर, जर जर्मेनियम मटेरियल असेल तर 0.3लाच तो ऑन होतो. म्हणजे इथं कसं येईल वेवफॉर्म? दिसते का सगळ्यांना? बघा, ही वेवफॉर्म अशी येईल. आलं लक्षात? त्यामुळे ट्रान्झिस्टर हा इनपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये ॲज अ डायोड म्हणूनच काम करतो. तर लिहितो, इट ॲक्ट्स ॲज ए डायोड इन इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. आलं लक्षात? त्यामुळे ट्रान्झिस्टर तुम्ही इनपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये जोडलात फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तर तो डायोडचंच काम करतो. त्यामुळे डायोडला इथं मी सर्कल करतो. समजलं? आता आपण बघू नेक्स्ट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आउटपुटचं व्होल्टेज आणि आउटपुटचा करंट अलग लक्षात. त्यामुळे आउटपुटचं करंट काय असेल? IC. आउटपुटचं व्होल्टेज काय असेल? VCE. प्रिव्हियस लेक्चरमध्ये कॉन्फिगरेशन मी दाखवलेले आहेत. तर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमध्ये आउटपुट व्होल्टेज हे असेल, आउटपुट करंट हे असेल. ही तुमचे डायग्राम असेल, वेवफॉर्म म्हणतो त्याला आपण. या वेवफॉर्ममध्ये तुम्हाला दिसलेले आहे वेवफॉर्म. ओके, 3 पार्ट मी त्याचे पाडलेले आहेत. रेड कलरने क्रॉस लाईन मारलेले आहेत, डॉट केलेले आहेत आणि हा मधला पोर्शन मी ब्लँक ठेवलेला आहे. याचा अर्थ ट्रान्झिस्टर तुमचा 3 लाईनमध्ये काम करतो. तर त्यासाठी मी काय करतो बघा, एक लाईन मी ड्रॉ करतो. ती लाईन ड्रॉ केल्यानंतर तुमचा कन्सेप्ट अजून क्लिअर होऊन जाईल. बघा, ती लाईन अशी मी ड्रॉ करतो. लाईन दिसते का बघा सगळ्यांना? बरोबर. या लाईनला म्हटलं जातं लोड लाईन. बरोबर. आणि या लाईनवरती कुठेही एका ठिकाणी तुम्ही एक पॉइंट ड्रॉ करा. मी तर ड्रॉ करतो. या पॉइंटला म्हटलं जातं क्यू पॉइंट. क्यू पॉइंट का म्हटलं जातं? हा पॉइंट कोणत्या रिजनमध्ये आहे त्या रिजनवरती ठरतं ट्रान्झिस्टर ऑन आहे, ऑफ आहे की ॲम्प्लिफायरचं काम करतोय. ट्रान्झिस्टरचे ॲप्लिकेशन 2च. ट्रान्झिस्टर ॲप्लिकेशन, एक तर तो स्विच म्हणून काम करतो किंवा तो ॲम्प्लिफायर म्हणून काम करतो.
स्विच असेल तर तो एकतर ऑन असेल किंवा ऑफ असेल. ॲम्प्लिफायरचं काय काम, सिग्नलची स्ट्रेंथ वाढवणे. 3 रिजनमध्ये मी नावं द्यायला स्टार्ट करू. जर ह्या रेड लाईन क्रॉस केलेले जर तिथं असेल ट्रान्झिस्टर, तर ट्रान्झिस्टर तो तुमचा असतो कट ऑफ रिजनमध्ये. कट ऑफ. जर तो ह्या डॉटेड लाईनमध्ये असेल तर तो असेल सॅच्युरेशन रिजन. आणि जर तो ह्या 2 रिजन सोडून ह्या मधल्या पोर्शनमध्ये असेल तर तो असतो ॲम्प्लिफायर. ॲक्टिव्ह रिजन म्हणतो त्याला आपण. म्हणजे हा रिजन इथून बरोबर आहे. 3 रिजन बघा, ॲक्टिव्ह रिजन, कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन. 3 रिजनमध्ये काय काम होतं. ॲक्टिव्ह रिजनमध्ये काम करतो ऑफ असण्याचं. सॅच्युरेशनमध्ये काम करतो ऑनचं. ॲक्टिव्ह रिजनमध्ये काम करतो ॲम्प्लिफायरचं. आलं लक्षात. म्हणजे जेव्हा ट्रान्झिस्टर तुमचा कट ऑफ रिजनमध्ये असेल तेव्हा तो ट्रान्झिस्टर असतो ऑफ. सॅच्युरेशनमध्ये ट्रान्झिस्टर असतो ऑन. ॲक्टिव्ह रिजनमध्ये ट्रान्झिस्टर काम करतो ॲज अ ॲम्प्लिफायर. बरोबर आहे. जर मी त्याचं जंक्शन बघितलेत, रिव्हर्स कोणतं, फॉरवर्ड कोणतं, बरोबर, तर कट ऑफ रिजनमध्ये दोन्ही जंक्शन रिव्हर्स बायस असतात. कट ऑफ रिजनमध्ये जे ट्रान्झिस्टरचे 2 जंक्शन असतात. मी ट्रान्झिस्टर इथे छोटासा ड्रॉ करतो, इथं ड्रॉ करतो. बघा मी तर थोडंसं डार्क करतो. हा इमिटर, बेस, कलेक्टर. हे जंक्शन आहे J1 J2. दोन्ही जंक्शन बरोबर. हे जे दोन्ही जंक्शन दिसतात, दोन्ही जंक्शन कट ऑफ रिजनमध्ये रिव्हर्स बायस असतात. बोथ जंक्शन आर रिव्हर्स्ड बायस्ड. बरोबर. सॅच्युरेशनमध्ये दोन्ही जंक्शन फॉरवर्ड बायस असतात. सॅच्युरेशनमध्ये म्हणजे ऑन असतो ना तिथं. बोथ जंक्शन आर फॉरवर्ड बायस. आणि ॲक्टिव्ह रिजन जेव्हा ॲम्प्लिफायर म्हणून काम करतो तेव्हा एक रिजन फॉरवर्ड बायसमध्ये असतं आणि दुसरं रिजन रिव्हर्स बायसमध्ये. मग पहिलं जंक्शन जे आहे ना J1 फॉरवर्ड, J2 रिव्हर्स बायस. अशा हिशोबाने आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये होतं काय, 3 रिजन असतात. कट ऑफ, सॅच्युरेशन, ॲक्टिव्ह. कट ऑफमध्ये दोन्ही रिजन रिव्हर्स बायस असतात, त्यामुळे ट्रान्झिस्टर ऑफ होतो. सॅच्युरेशनमध्ये दोन्ही रिजन फॉरवर्ड असतात, ऑन होतो. एक रिव्हर्स आणि एक फॉरवर्ड जंक्शन असल्यामुळे ट्रान्झिस्टर तिथं ॲम्प्लिफायरचं काम करतो. आता नक्की ॲम्प्लिफायर करतो म्हणजे काय करतो ते आपण तुम्हाला दाखवतो. ॲम्प्लिफायर. आणि ॲम्प्लिफायरच्या सर्किटमध्ये कोण वापरलं जातं, युज्ड ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरचा यूज करून ॲम्प्लिफायरचं सर्किट तयार केलं जातं. ॲम्प्लिफायरचं काम काय, इनपुट आहे, आउटपुट आहे. इनपुट असं नाव देतो, आउटपुट असं नाव देतो.
इनपुटला जो सिग्नल आलेला आहे लहान वेव्हमध्ये स्ट्रेंथमध्ये, त्याचं आउटपुटला स्ट्रेंथ वाढवण्याचं काम करतं. बघू शकता तुम्हाला इथंच समजून येईल इनपुट किती लहान सिग्नल होता, आउटपुट किती मोठा सिग्नल झालेला आहे. बरोबर. आणि ॲम्प्लिफायरचा अजून एक ड्रॉबॅक असा आहे, इनपुट साईडला सिग्नल जर असा ब्लर झाला, बरोबर आहे का, असं फ्लक्च्युएशन असे आले तर आउटपुटला पण तसेच होतात. तो काढून टाकू शकत नाही. हे अनवॉन्टेड सिग्नल आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही माईकवरती बोलताय आणि मध्येच जर आवाज खरखरला, आवाज जर ब्रेक झाला, तर स्पीकरमध्ये सुद्धा ॲज इट इज तुम्हाला ऐकायला भेटेल. ॲक्च्युली ते ऐकायला जायला नको पाहिजे, पण ॲम्प्लिफायर काय करतो, इनपुटला जे काही मिळेल त्याची स्ट्रेंथ वाढवतो. ते लहान असेल तर स्ट्रेंथ वाढवतो त्याचे आणि आउटपुटला पाठवून देतो. तेवढंच ॲम्प्लिफायरचं काम असेल. आलं लक्षात? ओके. आणि ॲम्प्लिफायरचं सर्किट हे ऑन होण्यासाठी फक्त आपल्याला इथं VCC सप्लाय द्यावा लागतो चालू होण्यासाठी. लक्षात आलं का? ह्याचं मी एक एक्झाम्पल तुम्हाला, बेस्ट एक्झाम्पल लेक्चरला सांगितलं होतं की आपल्या गावामध्ये सगळ्या, कोणते गाव घेतलं, एक ऊसाचा चरखा असतो, घाणा असतो ऊसाचा चरखा. त्या ऊसाच्या चरख्यामध्ये ते मशीन जे असतं का, तर त्या मशीनला चालू करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी सप्लाय द्यावी लागते, ती म्हणजे VCC. आणि त्या चरख्याचं इनपुट असतो ऊस आणि आउटपुट असतो रस. त्या हिशोबाने आहे. म्हणजे हे VCC हे ह्याचं इनपुट नाही. इनपुट त्याचं काय, हा सिग्नल आहे आणि आउटपुट हा सिग्नल असेल. इनपुट असतो लो सिग्नल, आउटपुट असतो हाय सिग्नल. वीक सिग्नल ॲम्प्लिफाय करायचं काम करत असतं कोण, तुमचं ॲम्प्लिफायरचं सर्किट. आणि ॲम्प्लिफायरच्या सर्किटमध्ये काय वापरलं असतं, ट्रान्झिस्टर यूज केलेलं असतं. आलं लक्षात? ओके. नेक्स्ट स्टार्ट करू आपण की जसं ट्रान्झिस्टर ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून तुम्ही वापरू शकता, सेम ट्रान्झिस्टर ॲज अ तुम्ही स्विच म्हणून पण वापरू शकता. इथं घेतलेला आहे बघा कन्सेप्ट आपण, ट्रान्झिस्टर ॲज ए स्विच. कसं काम करतो स्विच म्हणून बघू. हे ट्रान्झिस्टरचं सर्किट ड्रॉ केलेलं, हा ट्रान्झिस्टर आहे, हा ट्रान्झिस्टर आहे, बरोबर. हे बेस टर्मिनल, कलेक्टर, इमिटर, बेस, कलेक्टर, इमिटर. आपला रूल काय आहे, ट्रान्झिस्टर ऑन करायचा असेल तर बेसलाच सप्लाय द्यावा लागतो, अदरवाईज ट्रान्झिस्टर तुमचा ऑन होत नाही. त्याच्यामुळं दोन सप्लाय देतो. इकडून जाणारा करंट ॲरो दाखवलेला आहे, इकडून जाणारा करंट एक ॲरो दाखवलेला आहे. ॲरो दाखवलेला इथे करंटला 0 मिलीॲम्पियर करंट देतो पहिला, इकडे देतो 20 मिलीॲम्पियर. म्हणजे 0 मिलीॲम्पियर म्हणजे सप्लाय तर दिलेला नाही, 20 मिलीॲम्पियर म्हणजे सप्लाय दिलेला आहे. जेव्हा तुम्ही बेसला 0 मिलीॲम्पियर करंट देता तेव्हा इथं असणारा स्विच ओपनच असतो, तो स्विच क्लोज होत नाही. यामुळे होतं काय, वरतून आलेला सप्लाय तो खाली जाऊ शकत नाही ग्राउंडला, त्यामुळे तो सप्लाय मला मिळतो बाहेर आउटपुट साईडला. लक्षात? आणि इथं असणारं आउटपुटचं जे व्होल्टेज आहे ते कुठून मिळालं, VCCच तिकडे येतं, VCC. आलं लक्षात? पण इथं करंट 0 मिळतो. म्हणजे या सिच्युएशनमध्ये हा जो ट्रान्झिस्टर आहे तो ट्रान्झिस्टर काय, कुठल्या मोडमध्ये गेला, ऑफ पोझिशनला गेला, कारण स्विच तो ओपन आहे. ट्रान्झिस्टर ऑफ असताना व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज किती मिळालं, VCC मिळालं. आणि करंट तुमचा किती मिळाला, 0 मिळाला, कारण ग्राउंडला पाथ फिरलेला नाही. ह्याच्या उलट 20 मिलीॲम्पियर दिलेला आहे, 20 मिलीॲम्पियर दिला म्हटल्यानंतर हा स्विच काय होतो, क्लोज होतो. हा स्विच क्लोज म्हटल्यानंतर VCCचा सप्लाय सरळ खाली ग्राउंडला येतो, आउटपुटला काही भेटत नाही. म्हणजे आउटपुट व्होल्टेज इक्वल टू काय आलं, 0. आणि हा स्विच क्लोज झालेला आहे म्हणजे इथं ट्रान्झिस्टर काय झालेला आहे, ऑन झालेला आहे. म्हणून जेव्हा ट्रान्झिस्टर ऑन असतो तेव्हा त्याचं आउटपुट व्होल्टेज असतं 0. जेव्हा ट्रान्झिस्टर ऑफ असतो
तेव्हा त्याचं आउटपुट व्होल्टेज असतं VCC. म्हणजे इकडे जे तुम्ही 10 दिलात तर इथं 10 भेटेल, 20 दिलात तर 20 भेटेल. इथं 50 द्या, झिरोच येणार. 100 द्या, झिरोच येणार. का? तर ट्रान्झिस्टर इथं ऑन झालाय. ऑन झाल्यामुळं हा सप्लाय आउटपुटला जात नाही, हा सप्लाय सरळ खाली येतो. कारण स्विचमधनं सप्लाय खाली पास कुठे होतो? ग्राउंडला होतो. म्हणून ट्रान्झिस्टराचं स्विच का म्हटलं? सप्लाय जर बेसला सप्लाय जर दिला नाहीत तर ट्रान्झिस्टर बंद असतो. बेसला सप्लाय जर दिला तर ट्रान्झिस्टर तिथं ऑन राहील. आणि स्विचमध्ये हेच काम असतं, ऑन होणे आणि ऑफ होणे. याला म्हणायचं स्विच. ॲम्प्लिफायरचं काम काय मगाशी सांगितलं होतं? लो सिग्नल इनपुटला द्या, आउटपुटला तुम्हाला हाय सिग्नल भेटेल. हा लक्षात? तर या हिशोबाने ट्रान्झिस्टर चॅप्टर आपला इथं संपलेला आहे. ट्रान्झिस्टरच्या रिलेटेड त्याचं कॉन्फिगरेशन, ट्रान्झिस्टरचं स्विच, कॉमन बेस कॉन्फिगरेशन, त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असेल, इनपुट असेल, आउटपुट असेल, सगळे डिटेल बघितलेले आहेत आपण. आणि यानंतर आपल्याला चॅप्टर स्टार्ट करायचं आहे. तुमचा नेक्स्ट चॅप्टर असेल ऑसिलेटर आणि EOE सब्जेक्टमधील लास्टचा चॅप्टर असेल ऑसिलेटर. तर आपण आता लगेच स्टार्ट करू. ओके, आपल्याला ऑसिलेटर चॅप्टर स्टार्ट करण्याच्या आधी ॲम्प्लिफायर आणि ऑसिलेटर दोन्हीमधला फरक जर कळला तर आपला चॅप्टर समजायला खूप सोपा जाईल. ॲम्प्लिफायरमध्ये आणि ऑसिलेटरमध्ये काय फरक असतो बघा. दोन्हीही सर्किटच आहेत, दोन्हीही किटच आहेत. त्यामुळे ॲम्प्लिफायर सर्किट, ऑसिलेटर सर्किट. कोणतंही सर्किट चालू करण्यासाठी त्याला स्वतःला एक्सटर्नल सप्लाय द्यावा लागतो. तो मी सप्लाय दिला इथं VCC, इथंही सप्लाय दिला मी VCC. कंपल्सरी द्यावा लागतो. ॲम्प्लिफायरला आउटपुट असतं, ऑसिलेटरला आउटपुट असते. इतक्या गोष्टी कॉमन झाल्या. आउटपुट आउटपुट. आता ॲम्प्लिफायरला इनपुट असतं, ऑसिलेटरला इनपुट नसतं. का नसतं मी तुम्हाला दाखवतोय. ॲम्प्लिफायर काम कोणावरती करतो? इनपुट जी वेव्हफॉर्म आलेली आहे या इनपुट वेव्हफॉर्मची स्ट्रेंथ वाढवायचं काम करतं किंवा त्याची हाईट, ॲम्प्लिट्यूड वाढवायचं काम करतं ॲम्प्लिफायर. म्हणजे इनपुट जर दिलात तरच आउटपुटला ते देईल. इनपुट जर इथं काहीच नाही दिलात तर आउटपुटला कोणतीही वेव्हफॉर्म भेटणार नाही. म्हणजे विदाऊट इनपुट ॲम्प्लिफायरचं काही काम नाही. कंपल्सरी इनपुट त्याला पाहिजेच. ऑसिलेटरचं तसं नाही. ऑसिलेटरचं एक ठरलेलं असतं की सर्किटच्या फ्रिक्वेन्सीवरती ठरतं. फ्रिक्वेन्सी समजा 12 मेगाहर्ट्ज असेल ऑसिलेटरची, तर आउटपुटला तो 12 मेगाहर्ट्जची फ्रिक्वेन्सीची वेव्हफॉर्म तयार करतो. म्हणजे ही वेव्हफॉर्म पूर्णपणे डिपेंड ऑसिलेटरच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. ही वेव्हफॉर्म अजून जर मोठी पाहिजे असेल तर इथली व्हॅल्यू बदलावी लागते. आणि ऑसिलेटरला इनपुट द्यावा लागत नाही. नो इनपुट. तो स्वतः वेव्हफॉर्म तयार करतो, जनरेट करतो. म्हणून याला तुम्ही सिग्नल पण म्हणू शकता ना. इनपुट सिग्नल, आउटपुट सिग्नल. हा आउटपुट सिग्नल आहे आणि हा आउटपुट सिग्नल कुणामुळे मिळाला? इनपुट सिग्नलमुळे मिळाला. कुठे? ॲम्प्लिफायरमध्ये. ऑसिलेटरमध्ये हा आउटपुट सिग्नल मिळाला आहे पण इनपुट सिग्नल दिलेला नसताना मिळाला आहे. मग तुम्ही ह्या ऑसिलेटर सर्किटला सिग्नल जनरेटर सुद्धा म्हणू शकता. जनरेटर म्हणजेच काय? त्यानं जनरेट केलाय, स्वतः तयार केलाय ऑसिलेटर सर्किटनं. इनपुट काही दिलेलं नाही, फक्त सर्किट चालू होण्यासाठी VCC सप्लाय दिला आणि त्यानं स्वतः काय केलं? ही वेव्हफॉर्म तयार केली. मग ऑसिलेटर तुम्हाला साईन वेव्हच देतो असं नाही, तुमची ट्रायंग्युलर वेव्ह सुद्धा चालते, त्यानंतर स्क्वेअर वेव्ह सुद्धा तो तयार करतो. हे फॅसिलिटी आहेत. तुम्ही ज्या तिथं नॉब जो सेट कराल त्या नॉबनुसार ती वेव्हफॉर्म चेंज होत राहते. तर ॲम्प्लिफायर आणि ऑसिलेटर मधला फरक कळला. ॲम्प्लिफायरला इनपुट द्यावं लागतं, ऑसिलेटरला इनपुट द्यावं लागत नाही. ऑसिलेटरला सिग्नल जनरेटर म्हणतात का? इनपुट न देता आउटपुटची वेव्हफॉर्म तो तयार करतो. ही वेव्हफॉर्म पूर्णपणे डिपेंड ह्या सर्किटच्या व्हॅल्यूवरती असते. 12 मेगाहर्ट्ज असेल फ्रिक्वेन्सी तर 12 मेगाहर्ट्जच वेव्हफॉर्म इथं तयार होईल. 5 मेगाहर्ट्ज घेतलात 5 मेगाहर्ट्जची होईल, 4 मेगाहर्ट्ज घेतलात 4 मेगाहर्ट्जची वेव्हफॉर्म तयार होईल. तसं इथं नाही. इथं काय करतं? सिग्नल इनपुट जो देणार आहात तो सिग्नल आहे असं आउटपुटात त्याची स्ट्रेंथ वाढवतं, ॲम्प्लिट्यूड वाढवतं आणि पुढे पाठवून देतं. मग मगापासून मी जे ॲम्प्लिट्यूड म्हणतो ते ॲम्प्लिट्यूड म्हणतात कशाला?
वेव्हफॉर्मचे जे इंटरनल हाईट आहे, ह्या हाईटला म्हटलं जातं ॲम्प्लिट्यूड. वरचे असेल हाईट किंवा हे खाली असेल हाईट. आलं लक्षात? म्हणून ह्या ॲरोला नाव दिलं जातं ॲम्प्लिट्यूड. आलं लक्षात? हे असेल ऑसिलेटरचं बेसिक फंक्शन. विदाउट इनपुट वी गेट आउटपुट. चला मी आता इथं डायग्राम दाखवलेलं आहे ऑसिलेटरचे. 10 मार्क्ससाठी विचारला जातो पेपरला. ऑसिलेटरचे डेफिनेशन आहे बघा इथं. इनपुट काही दिलेलं नाही. ऑसिलेटरचं सर्किट ऑन करण्यासाठी फक्त VCC सप्लाय दिला आणि आउटपुटला तुम्हाला स्क्वेअर वेव्ह मिळाली, साईन वेव्ह मिळाली, ट्रायंग्युलर वेव्ह मिळाली. बरोबर. मग ऑसिलेटरचं सर्किट काम करतं कशावरती बेसिक बघा. हे ॲम्प्लिफायरचं सर्किट आणि फीडबॅक नेटवर्क ह्याच्यावरती ते मोस्टली काम करतं. म्हणजे नक्की ॲम्प्लिफायर काय काम करतं आणि फीडबॅक नेटवर्क काय काम करतं. फीडबॅक सर्किट कशाला म्हणतात? फीडबॅक म्हणजे इनपुटपासून आउटपुटला दिलेलं सिग्नल. बरोबर आहे काय? त्याला तुम्ही काय म्हणू शकता? फीडबॅक असं म्हणू शकता. ओके, मी स्टार्ट करतोय बघा आता. म्हणजे हे जे छोटासा मी ब्लॉक ड्रॉ केलेला आहे त्या ब्लॉकच्या आतमध्ये हे आहे. ब्लॉक डायग्राम ऑफ ऑसिलेटर. ओके, आता कसं काम करतं बघा. ॲम्प्लिफायर सिग्नल हा नेहमी 180 डिग्रीनं शिफ्ट करत असतो. बरोबर. आणि फीडबॅक सर्किट सुद्धा हे 180 डिग्रीनं शिफ्ट करत असतो. म्हणजे हा 180 फेज शिफ्ट कोण? ॲम्प्लिफायर. आणि फीडबॅक नेटवर्क सर्किट सुद्धा 180 सिग्नल फेज शिफ्ट करत असतो. आता 180 डिग्री म्हणजे काय? मागापासून जे बोलतोय 180 शिफ्ट केलं, 180 शिफ्ट केलं. तर मी एक वेव्हफॉर्म तुम्हाला दाखवतोय. क्लिअर करून देतो कन्सेप्ट तुम्हाला 180 फेज शिफ्टचा. कन्फ्युजन राहणार नाही त्याच्यामध्ये. ओके, हे किती आहे? 0. हे किती आहे? 180. हे किती आहे? 360. हे किती आहे? 270. 18 2 36 नाही 54. 540 सॉरी. आता तुम्हाला सांगितलं सिग्नल 180 शिफ्ट करायचं आहे, फेज शिफ्ट करायचं आहे. हे डिग्री जे दिसत आहेत का 0 180 360 हे फेज आहे. आणि शिफ्ट करायचं आहे म्हणजे सरकवायचं आहे. म्हणजे तुमची वेव्हफॉर्म जी 0ला स्टार्ट झाली होती ती वेव्हफॉर्म 180ला सरकवायची आहे. म्हणजे ही वेव्हफॉर्म मी अशीच पुढे सरकणार कुठपर्यंत? 180ला. आणि इथून पुढे वेव्हफॉर्म चालू करणार. ही वेव्हफॉर्म म्हणजे तुमची वेव्हफॉर्म अशी होईल का बघा. ही वेव्हफॉर्म इथं जी आहे ती 180ला शिफ्ट केली. नाही कळायला? बघा कळलं का सगळ्यांना 180 शिफ्ट कशी केलेली आहे? तरी सुद्धा जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर मी अनेक डायग्राम तुम्हाला दाखवतो. ते शिफ्ट जर कळलं, फेज शिफ्ट कळलं तर मग काय अवघड नाही. आणि नाही कळलं तर मग ते काही उपयोग नाही लेक्चर करून यायचा. मला 2-3 शिफ्ट मी दाखवतो. ही मेन इनपुट सिग्नल असेल. हा पहिला VS येतो सप्लाय व्होल्टेज. ही वेव्हफॉर्म आहे. ही 90 शिफ्ट करतो. ही 180 शिफ्ट करतो. परत
270 न शिफ्ट करतो, ही 360 न शिफ्ट करतो. 4 सॅम्पल घेतलेले आहेत, लक्षात येऊन जाईल तुमच्या. आता बघा काय करायचं आहे. इथं मार्किंग लिहितो पहिला 0, 90, 180, 270, 360, 540, 36. ओके, ठीक आहे. आता काय करायचं आहे, ही वेवफॉर्म जी आहे, ही वेवफॉर्म रेफरन्स वेवफॉर्म तुम्ही लक्षात ठेवायची. बरोबर. शिफ्ट होते म्हणजेच काय होते, तुम्हाला शिफ्ट केलं. बघा, तुम्ही बेंचवरती बसलेला आहात, तुम्ही तिघजण मित्र आहात आणि तुम्ही तिघजण असे बसलेले आहात. बरोबर. आणि काय केलं बघा, इथे तिघजण आहेत, इथं एक रिकामा बेंच आहे, एक रिकामा बसायची जागा शिल्लक आहे. आणि हा मेंबर आला आणि याने काय म्हटलं, मला याच्या ठिकाणी बसायचं आहे. याच्या ठिकाणी बसायचं आहे म्हटला तर हा आपली जागा चेंज करून शिफ्ट होईल इकडं, हा आपली जागा चेंज करून शिफ्ट होईल इकडं, हा आपली जागा शिफ्ट करून चेंज होईल इकडं. म्हणजे काय झालं, शिफ्टिंग केलं ना, ते याला म्हणायचं शिफ्ट. हे पहिला कळलं पाहिजे. आणि फेज शिफ्टचा अर्थ काय, की ही वेवफॉर्म जिथे दाखवलेली आहे त्यांनी, जी ते वेवफॉर्म 0ला चालू झालेली आहे, ते वेवफॉर्म त्यांनी पहिल्यांदा सांगितलं कितीनं शिफ्ट करा, 90नं शिफ्ट करा. म्हणजे 90चं मी हे ड्रॉ करतो बघा, पॉईंट. बरोबर आहे का. म्हणजे हा जो पॉईंट इथं मिळालाय, ती वेवफॉर्म आहे अशी इकडे पुढे शिफ्ट करा. ही वेवफॉर्म सगळीची सगळी पुढे सरकवा. कुठपर्यंत सरकवायची आहे, 90 पर्यंत. 90 पर्यंत सरकवा वेवफॉर्म अशी पुढे. सरकला तर तुम्हाला असे बघायला भेटेल. कळलं का. म्हणजे तुम्ही कितीनं शिफ्ट केला ती वेवफॉर्म आहे, 90 डिग्रीनं शिफ्ट केलात. हीच वेवफॉर्म जर तुम्हाला त्यांनी सांगितलं 180नं शिफ्ट करा, तर ही वेवफॉर्म तुम्ही कुठं सरकवत नाहीच आहे, 180 पर्यंत सरकवत नाहीच आहे. 180चा पॉईंट मी ड्रॉ करून घेतो. बरोबर. हा पॉईंट इथं नाही चालू होणार, तो पॉईंट ही वेवफॉर्म सरकवत नेलात इथून चालू होणार. मग पहिला कोणते मिळाले बघा, पॉझिटिव्ह आले, नंतर कोणते मिळाले, निगेटिव्ह, नंतर कोणते मिळाले, पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्ही वेवफॉर्म कितीनं शिफ्ट केलात, ही 180नं शिफ्ट केलात. म्हणून ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलं होतं 180नं शिफ्ट ॲम्प्लिफायरचं सर्किट पण करतं, आणि हीच वेवफॉर्म फीडबॅक नेटवर्कमध्ये गेल्यानंतर हा पुन्हा 180ला शिफ्ट करतो. म्हणजे हीच वेवफॉर्म परत 180नं शिफ्ट जर करायची झाली तर इथं चालू न होता ती वेवफॉर्म इथनं चालू होईल. ही वेवफॉर्म म्हटलं, ह्या वेवफॉर्मपासून ही वेवफॉर्म 180नं शिफ्ट झाली आणि परत तीच वेवफॉर्म इथं पुन्हा 180नं शिफ्ट झाली. ही 180, हे 180 मिळून किती झालं, 360. मग ह्या दोन्ही वेवफॉर्म जर चेक केला तर बघा सेम मिळतात. ही वेवफॉर्म, ही वेवफॉर्म टिक करतोय. जेव्हा वेवफॉर्म अशा सेम मिळतात तेव्हा ते सर्कल पूर्ण झालेलं असतं, शिफ्ट पूर्ण झालेली असते. कारण कोणतेही सर्कल स्टार्ट होतं 0 पासून. हे झालं किती, 180, परत ते किती झालं, 180, 180, 180 किती झालं, 360. म्हणजे सर्कल ते पूर्ण होतं. म्हणून 180 शिफ्ट झालं तर ऑसिलेटर हे 180 अधिक 180 कितीने शिफ्ट झाला, 360 शिफ्ट झाला. 360 म्हणजेच तुम्ही त्याला इक्वल टू काय म्हणू शकता, 0 म्हणू शकता. म्हणजे वेवफॉर्मची शेप बदललेला नाही. आलं लक्षात. मग ॲम्प्लिफायरचं जर दाखवायचं झालं सर्किट, मी तुम्हाला दाखवतो बघा. ॲम्प्लिफायर
ही वेव्हफॉर्म अशी मिळेल ॲम्प्लिफायरची. हा कितीने शिफ्ट होतो? 180नं. 180 म्हटल्यानंतर वेव्हफॉर्म इथून चालू होईल. इथून चालू म्हटल्यानंतर वेव्हफॉर्म हे 180 कट करून टाका, लक्षात येईल तुमच्या. म्हणजे वेव्हफॉर्म अशी दिसेल तुम्हाला. 180 फेज शिफ्ट असे दिसेल. ऑसिलेटर बघा, हे 180 होतं, एवढं कट करून टाका, तिथनं पुढं चालू करा. बरोबर. हे कितीनं चालू होतो? ॲम्प्लिफायर 180नं आणि फीडबॅक नेटवर्क 180नं, म्हणजे किती झालं? 360नं सांगायचं. आता हे 180, हे 180, 360 झालं. 360 कडून टाकलं मी, 180. वेव्हफॉर्म परत इथून चालू झाले. या वेव्हफॉर्ममध्ये आणि या वेव्हफॉर्ममध्ये काय फरक आहे का? काही फरक नाही, सेम वेव्हफॉर्म दिसत आहेत. पण या वेव्हफॉर्ममध्ये फरक दिसतो. म्हणून इथं ब्लॉक डायग्राममध्ये काय केलं? ॲम्प्लिफायरचं सर्किट 180ने शिफ्ट करतं. हा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या तुम्ही. आणि फीडबॅकचं सर्किट 180ने शिफ्ट करतं. तो कोणता फीडबॅक आहे ते नंतरचं पार्ट आहे. पण हे पहिला क्लिअर झालं पाहिजे की ॲम्प्लिफायरचं सर्किट 180ने शिफ्ट करतं, फीडबॅकचं सर्किट 180ने शिफ्ट करतं. आता आपण पुढे चेक करू की फीडबॅक कोणकोणत्या टाईपचे आहेत. पॉझिटिव्ह फीडबॅक आहे, निगेटिव्ह फीडबॅक आहे. बरोबर. पॉझिटिव्ह फीडबॅक चेक करू काय असतो कन्सेप्ट तो, आणि निगेटिव्ह फीडबॅक पण आपण चेक करू. तर ऑसिलेटर चॅप्टर स्टार्ट केल्यानंतर तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला का की नक्की आपण काय काय बघितलं? ऑसिलेटरचे डेफिनेशन काय बघितली? ऑसिलेटरला इनपुट न देता तो आउटपुट आपल्याला वेव्हफॉर्म देतो, स्क्वेअर फॉर्ममध्ये, साइन वेव्ह फॉर्ममध्ये, ट्रायंग्युलर फॉर्ममध्ये. नेक्स्ट, ऑसिलेटरमध्ये ॲम्प्लिफायरचं सर्किट असतं, फीडबॅक नेटवर्कचं सर्किट असतं. ॲम्प्लिफायर 180ने शिफ्ट करतो सिग्नल, फीडबॅक सर्किट 180ने शिफ्ट करतो. शिफ्टिंग कसं होतं मी तुम्हाला ते डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. बरोबर. तुम्ही 90ने शिफ्ट करू शकता, 180ने शिफ्ट करू शकता, 360 वेव्ह शिफ्ट करू शकता. म्हणजे पुढे सरकवायचे, 360 डिग्री येत नाही तोपर्यंत. आणि हे बेसिक ब्लॉक डायग्राम आपण त्याचे बघितलेलं आहे. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ फीडबॅक. आलं लक्षात? मग टाईप्स ऑफ फीडबॅकमध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक येतो,